विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 10 समजून घेणार आहोत. या 10 प्रॉब्लेम नंतर आपल्या वहीमध्ये सुरुवातीला पुस्तकात सोडवलेले 10 प्रॅक्टिस प्रॉब्लेम 10 असे टोटल 20 आणि एक एक्झाम्पल दिलं होतं पास सोडवायला, असे टोटल मिळून आपल्या वहीमध्ये 21 गणितं लिहिलेली पाहिजेत. आज आपण 10 नंबरचं गणित समजून घेऊ. सुरुवातीला शिप्रा अँड मनीषा आर पार्टनर्स, पेज नंबर 61 काढायचे सगळ्यांनी. शिप्रा अँड मनीषा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. आता ही कॅपिटल रेशो नीट समजून घ्यायचं आहे. ते कॅपिटल रेशो याच्यामध्ये पहा, लायबिलिटी बाजूला शिप्राचं दिलेलं आहे 90,000 आणि मनीषाचं 30,000. हे शून्य कट करून टाकले. 3 एक 3, 3 त्रिक 9, म्हणजेच रेशो किती झाला 3:1. हा झाला कॅपिटल रेशो, म्हणजे आपल्याला नेट प्रॉफिट वाटताना याचा उपयोग होईल. आता पेज नंबर 62 काढायचं आहे आणि लक्ष द्यायचं आहे. एक एक मी सांगते त्या पद्धतीने मांडायचं आहे. पहा, सन्ड्री डेटर्स ॲसेट बाजूला लिहिलेले 28,000. त्यानंतर परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 55,000. त्यानंतर फर्निचर ॲसेट बाजूला लिहिलेले 38,500. त्यानंतर प्लॅन्ट अँड मशिनरी 60,000. त्यानंतर वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिले पहा 800. त्यानंतर सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला 3,500. डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 800. बिल्स रिसिव्हल ॲसेट बाजूला लिहिले पहा 14,400. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला 1,000 लिहिले. पोस्टेज त्याच्या खालीच प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 500. सेल्स रिटर्न सेल्समधून आपल्याला लेस करायचं आहे 500. त्यानंतर कॅश इन हँड ₹4,000. कॅश ॲट बँक ₹47,000 ॲसेट बाजूला. त्यानंतर इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2,000. त्यानंतर ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 17,800. ट्रेड एक्सपेन्सेस या गणितामध्ये जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस नाही आहेत, त्यामुळं ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहायचे 1,500. त्यानंतर वेअर हाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच 2,500. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच 1,000. बिल्डिंग ॲसेट बाजूला 20,000. त्यानंतर आता क्रेडिट बाजू पहा, ट्रायल बॅलन्सची सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला 1,20,000. रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला 1,800. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी बाजूला 38,500. परचेस रिटर्न परचेसेसमधून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेसमधून लेस केलेत पहा 1,000. त्यानंतर डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला 500. बिल्स पेबल लायबिलिटी बाजूला 9,000. कॅपिटल अकाउंट, आता या गणितात करंट अकाउंट दिल्यामुळे कॅपिटल सरळ लायबिलिटी लिहून टाकायची पहा. शिप्रा मनीषा 90,000 आणि 30,000. करंट अकाउंट ट्रायल बॅलन्सचे क्रेडिट बाजूला दिलेले आहे, म्हणून क्रेडिट बाजूला आपण लिहायचं आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन शिप्रा 5,000 मनीषा 3,000. ट्रायल बॅलन्स मांडून झालं आहे. ॲडजस्टमेंट सुरू. पहिली क्लोजिंग स्टॉक 31 मार्च 19 वॉज ॲट ₹37,000. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय क्लोजिंग स्टॉक 37,000. बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला क्लोजिंग स्टॉक 37,000. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 2, सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी ऑफ ₹2,000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 18.
सेल्समधून लेस करायचं पहा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्समधून लेस मशिनरी सोल्ड 2000 लेस करायचे. आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला प्लॅन्ट अँड मशिनरी लिहिलेले पहा 60,000, त्याच्यातून लेस सोल्ड 2000 लेस करायचे. त्यानंतर डेप्रिशिएशन ऑन फिक्स ॲसेट ॲट 5%. आता फिक्स ॲसेट म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचं फर्निचर, प्लॅन्ट अँड मशिनरी आणि बिल्डिंग या तिन्हींना फिक्स ॲसेट म्हणतात. या सगळ्यांवर 5% डेप्रिशिएशन करायचं पहा. फर्निचरवर करू आपण. फर्निचरवरती लेस डेप्रिशिएशन पहा 38,500चे 5% करायचे. 500 किती येईल 1925. प्लॅन्ट अँड मशिनरीच्या हे सोल्ड वजा केलेले 2000 नंतर 58,000वर 5% काढायचे. ती किती येतील 2900. आणि बिल्डिंगच्या 5% किती येतील डेप्रिशिएशन 1000. हे वजा केल्यानंतर याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला पहा टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 1925, प्लॅन्ट अँड मशिनरी 2900 अँड बिल्डिंग 1000. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 4. Each partner is entitled to get commission at 1% on gross profit and interest on capital at 5%. ग्रॉस प्रॉफिट आल्यानंतर 1% कमिशन त्यांना द्यायचं आहे पहा. आपण ते नंतर काढूया किंवा आत्ताच काढलं तरी ठीक आहे. आपण ग्रॉस प्रॉफिट आल्यानंतर 1% कमिशन काढू. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण काय करूया 5% काढूया. कॅपिटल पहा त्यांचं 90,000, शिप्राचं 90,000 आणि मनीषाचं 30,000. याच्यावरती आपल्याला 5% त्या ठिकाणी व्याज काढायचं पहा. तर किती येईल ते शिप्राचं येईल 4,500 आणि मनीषाचं येईल 1,500. करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहिलेले पहा. याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल शिप्रा 4,500, मनीषा 1,500. त्यानंतर नंबर 5. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹200 अँड सॅलरी ₹500. वेजेस ट्रेडिंग अकाउंटचे डेबिट लिहिलेले पहा. त्याच्यात ॲड केलं ॲड आउटस्टँडिंग 200 ची बेरीज केली 1000 आणि सॅलरीमध्ये ॲड केलं पहा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड आउटस्टँडिंग 500 ची टोटल केली 4000. आणि याचा सेकंड इफेक्ट लायबिलिटी बाजूला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 200 सॅलरीज 500. आणि ॲडजस्टमेंट नंबर लास्ट क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स ॲट 3% ऑन सन्डे डेटर्स. RDD काढायचं थोडक्यात आपल्याला 3%. डेटर्स आहे ॲसेट बाजूला 28,000, त्याच्यावरती आपल्याला 3% काढायचे. त्यानंतर लेस न्यू RD किंवा प्रोव्हिजन ती किती येईल 840 वजा करायची ॲसेट डेटर्समधून. आणि याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू प्रोव्हिजन म्हणायचं किंवा टू न्यू RDD 840. आणि आता गणित संपल्यानंतर आपलं फक्त कमिशन राहिलेलं पहा. अगोदर आपण ट्रेडिंग अकाउंट बंद करू. त्याची टोटल घेतली 1,54,500, 1,54,500. याच्यातून हे डेबिट वजा केले तर किती आला क्रॉस प्रॉफिट 81,700. याच्यावर आपल्याला 1% त्या ठिकाणी पार्टनरला कमिशन आहे पहा. 1% म्हणजे 2 पॉईंट कट करायचे. 1/100 म्हणजे किती आलं 817 पहा. इथं करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय कमिशन शिप्राला 817 दिलं आणि मनीषाला 817. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू कमिशन टू शिप्रा आणि मनीषा 870. आता प्रॉफिट अँड लॉस ची क्रेडिटची करायची बेरीज ती किती येईल ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन केलेला तो ब्रॉड डाऊन केला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. नंतर टोटल केली प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिटली 84,000. त्यानंतर ही सगळी डेबिट 4,000 पासून ते 870 पर्यंत ही सगळं काय करायचं याची बेरीज करून या 84,000 लेस करायचं. तर नेट प्रॉफिट किती येईल 56,401. हा त्या ठिकाणी आपल्याला कॅपिटल रेशो म्हणजे 3:1 मध्ये शिप्राला वाटायचा आणि मनीषाला वाटायचा. तर तो कसा वाटलाय पहा. इथं दिलेले नेट प्रॉफिट 3:1 म्हणजे 56,401ला काय करायचं 3:1 म्हणजे 3 आणि 1 4ने भागायचं. 4ने भागल्यानंतर त्याची किती येईल भागाकार
14,100.25. आता 14,100.25ला किती गुणायचं? शिप्राचं रेशो 3 आहे म्हणून 3ने गुणलं तर त्याचं उत्तर येतं 42,300.75. असल्यामुळं काय करायचं? इथं 1 देऊन टाकायचं, 301 करायचं. 42,301 शिप्राला दिलं आहे पहा, आणि मनीषाचा 1 रेशो आहे म्हणजे हाच 14,100.25ला 1ने गुणल्यानंतर किती येईल? 14,100. तसंच मग पहा इथं बरोबर नेट प्रॉफिट वाटून दिलं आहे. शिप्राला 42,301 आणि मनीषाला 14,100. आणि हा नेट प्रॉफिट करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला द्यायचा. बाय नेट प्रॉफिट 42,301 आणि 14,100. आता करंट अकाउंट क्लोज करायचं. करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला पहा मनीषाच्या 19,417 आणि शिप्राच्या 52,618. डेबिटला काहीच नाही वजा करायला. तसंच लिहायचं. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 52,618 आणि 19,417. ही बॅलन्सिंग फिगर, ही बेरीज केली आणि ही इथं मांडून टाकली. आता हे दोन्ही जे आकडे आहेत ही लायबिलिटी बाजूला घ्यायची. करंट अकाउंट शिप्रा 52,618 आणि मनीषा 19,417 आणि बॅलन्स शीटची टॅली करायची दोन्ही बाजू. 2,40,235 यांनी गणित टॅली होतं. समजलं?